नागपूर शिक्षण घोटाळा प्रकरणामध्ये उपसंचालकाला अटक झाली आहे। उपसंचालक उल्हास नरड सायबर पोलिसांच्या ताब्यात आहे। शालार्थ ओळखपत्र बनवताना आयडी पासवर्डचा त्यानं गैरवापर केलाय। बनावट कागदपत्राद्वारे शिक्षकांची नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे। अमर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर यांना सगळ्यांना अगोदरच ताब्यात घेण्यात आले होतं, किंबहुना ते कारागृहात त्यांची रवानगी होती। पण इन द मीन टाइम प्रोडक्शन वॉरंट जारी करून आता सायबर पोलिसांनी सुद्धा अटक केलेली आहे नरड आणि नाईक या दोघांना। आणि आता शालार्थ आयडी ज्या क्रिएट झालेल्या आहे, सायबरमध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यात अनेक अशा आयडी सुरू झालेल्या आहेत। त्याचे आयपी कुठून आले, या शालार्थ आयडी कशा क्रिएट केलेल्या याचा संपूर्ण तपास आता सायबर पोलीस करणार आहे। आणि त्याच्यात अनेकांचे नावं पुढे येण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने हा तपास सुरू झालेला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे आणि उपसंचालकांच्या अडचणीत आता अजून वाढ होणार आहे, कारण की आता सायबर पोलिसांनी पण याच्याबाबत आता सखोल तपास सुरू केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याबाबतची जी तक्रार झाली होती ती स्वतः उपसंचालक नरड यांच्या मार्गदर्शनात एक समिती होती। त्यांनी ही तक्रार मार्च महिन्यात केली होती आणि ज्या समितीने तक्रार केली होती, ज्याला आदेश दिले होते, त्याच नरडांना पोलिसांनी आता अटक केलेली आहे सायबर पोलिसांनी। अगदी धन्यवाद दिले या सविस्तर माहितीसाठी।